आपण आलो आहोत जो नगर कल्याण राष्ट्रीय महामार्ग आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी रस्ता खचला आहे आणि या ठिकाणी काही स्थानिक आहेत. कशाबद्दल झालं काय सांगाल आपण? नाही ऐका ना, काय झालंय का ह्या गटाराचं पाणी आहे ना, हां. हे तिथंच मुरलं जे वरून येते ते. हां. आणि पाणी जर ह्या मोरी का आलं असतं इथं मुरलं नसतं तर हे खचलं नसतं. म्हणजे पाण्याचा प्रवाह बंद झाला का? हा बंद झालता, पाणी नेमकं मुरलं, हा भराव आहे सगळा रोड. आणि गटाराचं पाणी हे गटार त्यांनी RCC मध्ये बांधायला लागत होतं. त्यांनी हे साधं मातीचं ठेवल्यामुळं हा एवढा उद्योग झालेला आहे. याच्या आधी देखील झालं तर याच्या आधी एकदा खचलं होतं, त्यावेळेस त्यांनी गॅबिन वॉल टाकली. ती गॅबिन वॉल व्यवस्थित होती, फक्त गटार यांनी बांधलं नाही त्याच्यामुळे हे खचले. ते गॅबिन वाल देखील खाली गॅबिन वॉलच्या खालून पाणी निघालं, पाणी मोरी का आलंच नाही, ते गटारातलं पाणी साचून राहिलं आणि ते पाणी ढिगाऱ्यात मुरलं खाली. म्हणजे सर्व चुकी रस्त्यावाल्यांची चुकीच आहे, रस्त्यावाल्यांची चुकी. कारण त्यांनी गटर नाही काढलं. त्यांनी गटार साफ केलं नाही, पावसाळा चालू झाला तरी यांनी ढुंकून सुद्धा पाहिलं नाही इकडं, आणि त्याच्यामुळे ह्या रस्त्याची वाट लागली. पण ज्यावेळेस 2019ला ही घटना घडली होती त्यावेळेस काय झालं होतं नेमकं परत? त्यावेळेस पर आहे ना, ह्या गटाराचं काम त्यांनी आत्ता जो नवीन रोड बनवला ना तेव्हा पर हे गटाराचं काम त्यांनी डोक्यात घेऊन बनवायला लागत होतं. पर त्यांनी गटाराकडे दुर्लक्ष केलं, इकडून वरून रस्ता चकाचक बनवला, पर गटारा एकदम बेकार गटारं ठेवली त्यांनी. म्हणजे सगळी ठिकाणी गटर केली नाही का? गटारच नाहीत, ह्या रोडला गटारच त्यांनी साफ केली नाही. पहिला जुना रोड होता त्यावेळेस ते PWC चे अधिकारी येऊन गटार साफ करायचे पावसाळ्याच्या आधी, यांनी पाहिलं सुद्धा नाही इकडे येऊन. म्हणजे यांनी गटर साफ केलेच नाही पावसाळ्यामध्ये. आणि खाली जे या ठिकाणी उत्खनन झाले नाही, ते उत्खनन झाले, पर हे पाणी खालून मुराल्यामुळं खाली निघालं ते पाणी. त्याचा ह्या गॅबिन वॉलचा आणि त्याचा काही संबंध नव्हता, फक्त गटार जर चांगला असतं हे पाण्याला मुरायला जागाच नसती भेटली. पाणी मुरून पाणी मोरी का आलंच नाही ना. काय म्हणताय? अहो मोरीचं पाणी आहे ना, आलंच नाही मोरीला या गटारापासून. ते पाणी पूर्ण जिरून आलं ना खालून. डायरेक्ट पाणी खाली जिरलं. हा जिरल्या, त्यामुळं मग ते खाली माती सगळी निघून गेली. त्यामुळे ते भगदाड पडलं, भगदाड पडल्यामुळे ते खाली दाबले गेलं. मग तर नक्की या ठिकाणी पाणी किती येते मुरीला? मोरीला त्या दत्त मंदिरापासून पाणी येते पूर्ण उतारांना. उतारांना आल्यानंतर ते जिरत गेलं ना पाणी पूर्ण खालून. खालून जिरल्यामुळं माती असल्या कारणाने ती माती खाली सरली, त्यामुळे ते रस्ता खाली दबल्या गेला. कोणत्या मुरीने? ती पुढची मोरी. पुढच्या मुरीने का? हा, हा मग त्या खिंडीतला पाणी तिकडून तिकडे जात आहे त्या मोरीना, खाली येत आमच्या तिकडे. आता हे पाणी इथे खाली इकडे आले. या ठिकाणी पाहू शकतो आपण स्थानिकांचं म्हणणं आहे की मोरीमधून पाणी आलं नाही म्हणून खाली जी काय रस्ता तो खचला आहे. तर या ठिकाणी वस्तुस्थिती नेमकं काय आपण पाहू शकतो. ह्या ठिकाणी मोरी खूप मोठ्या प्रमाणात मोठी बांधली आहे, परंतु त्या मोरीतून पाणीच येत नाही आहे. कदाचित जर गटर जर काढलं असतं आणि ते पाणी जर तिकडनं ह्या मोरीतून आलं असतं तर ही घटना घडली नसती असं स्थानिकांचं मत आहे. या ठिकाणी आहेत ते. बाबा काय तुम्ही सांगाल? नाही, ऐका ना, हे काय झालंय हां. का ह्या मोरीला पहिलं पाणी येत होतं. हां. यांनी ज्यावेळेस नवीन रोड बनवला हां. त्यावेळेस हे गटार आहे ना त्यांनी RCC मध्ये बांधायला लावत होतं. हा सगळा भराव्याचा रोड आहे. RCC मध्ये जर बांधला असतं गटार तर अख्खं पाणी ह्या मोरीला आलं असतं. इथं एक थेंब सुद्धा त्या मोरी वाटा आला नाही पाण्याचं, आणि त्याच्यामुळं हे एवढा मोठा उद्योग झाला आहे. याला जबाबदार हे रस्तेवाले आणि कोण कॉन्ट्रॅक्टर असेल तो. नाही, त्याचं नाव नाही आपल्याला सांगता. आपण पाहिलं या ठिकाणी की स्थानिकांनी या ठिकाणी गटर आहे. हे जे काही गटर आहे ते कशा प्रकारे यांनी हे केले आपण पाहू शकतो. गाड्या देखील या ठिकाणी येत असतात. हे गटर काल यांनी उकरलेले. हे बघा, हे बघा, काल ही घटना घडल्यानंतर हे खरं तर उकरलेलं आहे. तेव्हा तरी कुठेतरी थोडंसं पाणी खाली इकडे आलेलं दिसते आपल्याला. हे जर पावसाच्या सुरुवातीला आधी केला असतं तर हे एवढं झालं नसतं. म्हणजे यांनी गटर काढलंच नाहीये. हे सगळं खाली गटारात दगडं होती आणि हे पाणी मोरी काही येतच नव्हतं. हे इथंच मुरलं खाली आणि इथून खाली रोड खचला. ठीक आहे, आपण पाहिलं या ठिकाणी हे गटर बुजलं होतं पूर्ण, आणि पूर्ण ही जी काही चुकी आहे ही संबंधित ठेकेदारी चुकी आहे. कारण हा खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी रस्ता खचला आहे. खाली घरं देखील आहे. जर हा रस्ता रात्री जर खचला असता
तर या ठिकाणी मोठे अपघात झाले असते आणि खूप मोठा जीविताला धोका झाला असता. परंतु दिवसा ही जी भिंत आहे, ही भिंत ह्या ठिकाणी होती. हे बघा, ही जी गॅबिन वॉल आहे, ही गॅबिन वॉल ह्या ठिकाणी होती. ही गॅबिन वॉल ह्या ठिकाणी होती आणि इथून जवळपास माझ्या मते समजा 7 ते 8 फूट ही गॅबिन वॉल खाली सरकली आहे. आणि काल जर पाहिलं या ठिकाणी तर फक्त 2 फूट खाली रस्ता खचला होता आणि आत्ता ह्या ठिकाणी जवळपास 5 ते 6 फूट, 8 फूट, 10 फूट खाली रस्ता खचला आहे. बघा ना तुम्ही, म्हणजे किती मोठ्या प्रमाणात हा रस्ता खचला आहे. 2019 साली याच ठिकाणी असा रस्ता खचला होता. त्यानंतर ही गॅबिन वॉल बांधण्यात आली, परंतु ही गॅबिन वॉल देखील खाली सरकली आहे. मग नक्की या ठिकाणी जी काय घरं आहे बघा खाली, या ठिकाणी 7-8 घरं आहेत आणि या ठिकाणी खाली देखील माती उत्खनन झाली आहे असं स्थानिकांचं मत आहे. कारण या ठिकाणी जे माती उत्खननासाठी परमिशन कशा प्रकारे दिली, स्थानिक जे काय मंडलाधिकारी असतील, तलाठी असतील, तहसीलदार असतील, यांनी ह्या गटाच्या बशी माती कशी काय उत्खनन करायची परमिशन दिली, हा खरं तर शोधाचा भाग आहे. आणि भविष्यामध्ये या घरांना खूप मोठ्या प्रमाणात धोका आहे. तुम्ही पाहत राहा जुन्नर डायरी, करंजाळे, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे, माळशेज घाट. आता ही उपाययोजना रस्ते विकास ते PWD त्यांचं काम आहे. आपली उपाययोजना आम्ही कधी सुचवणार, तुम्ही वरिष्ठ अधिकाऱ्याला कळवलेलं आहे सगळ्यांनी. वाहतुकीचं आता नियमन करण्याचं काम चालू आहे. स्थानिकांकडून अशी माहिती मिळाली की दर तासाला ते खाली खचतंय. हां, आता जसा पाऊस येईल तसं ते खाली खचत जातं. आता काय रस्ता वगैरे हा जो काय धोकादायक झालेला आहे, काय आव्हान करणार लोक? नाही, लोकांना आता डायव्हर्शन करण्याचं आवाहन करणार आहे. जड वाहतूक पूर्णपणे बंद करणार आहे. वरिष्ठांची परवानगी घेऊन आणि वाहतुकीची नियम मग आता काय रस्ता बंदही करण्याचं होऊ होऊ शकतं? शकत. मग जे काही वाहन चालक ह्या रस्त्याने येत आहेत त्यांच्यासाठी काय आव्हान करणार? तर त्यांच्यासाठी पर्यायी रस्त्याने जा की तो धोकादायक, जर यावेळेस आपल्याला रस्ता धोकादायक झालेला वाटतो, आपण वाहतूक वळवून घेतो आणि त्यांना तशा प्रकारे पूर्ण सूचना देतो की पर्यायी रस्त्याचा तुम्ही वापर करा आणि ह्या रस्त्याने जाऊ नका. आता हे काम होईपर्यंत आपल्याला पर्यायी रस्त्याचा वापर करायला लागेल. चालेल, थँक्यू.